एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परवान्याशिवाय शाळेत अन्न पुरवठा करण्यावर बंदी घातल्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। एफडीएच्या निर्णयाचं पालकांनी स्वागत केलंय। दरम्यान याच संदर्भात पालकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। थेट जाऊयात। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक नवा निर्णय काढलेला आहे। शाळेच्या 50 मीटर परिसरात वडापाव असतील किंवा इतर जे जंक फूड्स आहेत ते जंक फूड्स बंद करण्याचा निर्णय खरं तर तुकाराम मुंढे यांनी घेतलेला आहे आणि जर त्या 50 मीटरच्या परिसरात जर जंक फूड्स वगैरे असतील तर मात्र त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा निर्णय हा तुकाराम मुंढे यांनी घेतलेला आहे। मी सध्या बालमोहन विद्या मंदिराच्या ठिकाणी आहे जे दादरमध्ये आहे। खूप चांगला निर्णय घेतला कारण का कधी कधी माझा पण मुलगा हट्ट करतो, मला डॅडू हे पाहिजे, मला ते पाहिजे आणि ते जे वेफर्स आणि चिप्स मलाच माहिती आहे की खूप खालच्या दर्जाचे आहेत पण त्याला समजवणार कसं, पण ते बरं झालं निर्णय तसा घेतला। बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने पण बघितलं पाहिजे की जे रोजगार आहे आज आय थिंक हजारो लोक या कॅन्टीनच्या रोजगार म्हणून त्यांचं घर चालत असेल राईट। तर त्या दृष्टिकोनातून पण बघितलं पाहिजे। सडनली एकदम तुम्ही दूध वगैरे बंद करतील ओके, तर तिकडे काय चाललंय ते त्या गोष्टीला पण बघितलं पाहिजे ना। इट क्रिएट्स अ कॅस्केडिंग इफेक्ट। तर होलिस्टिकली बघून हळूहळू या गोष्टी चेंज केल्या पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।